ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्यात। 16 एप्रिलला पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली। याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला। बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, नेमकं काय प्रकरण आहे? पानिपत इथं जे महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहे त्या प्रतीकाला ते स्मारक मोठं करण्याचा विचार महाराष्ट्र शासनाने यापूर्वी बोलून दाखवलेल्या न्यूज 18 लोकमतच्याच कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की हे स्मारक आम्ही मोठं करणार आहोत, परंतु याला जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सभागृहातच विरोध केलेला होता। आणि महेश तपासे यांचे आजोबा हे जेव्हा हरियाणाचे राज्यपाल होते त्यावेळेला त्यांनी हे स्मारक बनवून घेतलं होतं। हरियाणा गव्हर्नमेंटकडनं 40 लाख रुपये मिळून तिथं ते स्मारक बांधून घेतलेलं होतं आणि या स्मारकावरूनच आता महेश तपासे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जुंपलेली आपल्याला बघायला मिळते आहे। महेश तपासे या स्मारकाला विरोध न करता त्याला समर्थन करावे अशी भूमिका महेश तपासे यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये घेतलेली होती, ज्याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलेला होता आणि हाच वाद आता विकोपाला गेलेला बघायला मिळतोय। कारण आता महेश तपासे जे मुख्य प्रवक्ते आहेत पक्षाचे त्यांच्यासह सगळ्याच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे कुठेतरी शरदचंद्र पवार पक्षातला हा जो वाद आहे हा आता विकोपाला गेल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे त्याचं पर्यवसन हे आपण पाहतो की सर्व प्रकारे सगळे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहे। नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या कधी जाहीर सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। तर धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ब्रेकिंग न्यूज समोर येते। चार्जशीट दाखल होईपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून दिलासा देण्यात आलाय। खार पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करायला मात्र हायकोर्टाने नकार दिलाय। मात्र जबाब नोंदवण्याच्या मागणीवर कुणाल कामराला दिलासा देण्यात आलाय। कुणालच्या जीविताला मुंबईत धोका असल्यानं त्याचा जबाब चेन्नईत नोंदवा असे आदेश देण्यात आलेत। खार पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी चेन्नई पोलिसांची मदत घ्यावी असे आदेश देण्यात आलेत। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती MS मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, कुणाल कामराला खरं हा सगळ्यात मोठा दिलासा आपल्याला नक्कीच म्हणता येईल। चेन्नई कोर्टात अटकेपासून संरक्षण दिलं होतं आणि ते संरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं हे कायम ठेवलेलं आहे आणि हे नुसतं कायम ठेवलं नाही तर त्याची जी जबाब नोंदवण्याची मागणी चेन्नईला सहकार्य करायची होती तर खार पोलिसांना सुद्धा चेन्नईला जाऊन चेन्नई पोलिसांच्या मदतीने त्याचा जबाब नोंदवा असे स्पष्ट निर्देश सुद्धा या याचिकेत दिले। त्यामुळे हा कुणाल कामराला मोठा दिलासा आहे। गुन्हा रद्द करण्याची जी याचिका कुणाल कामराने दाखल केलेली आहे ही याचिका सुद्धा सुनावणीसाठी कोर्टानं स्वीकारली आहे। हा दुसरा मोठा दिलासा कुणाल कामराला। या सगळ्या प्रकरणामध्ये तिसरा मोठा दिलासा कुणाल कामराला असं म्हणता येईल की जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही किंवा चार्जशीट जरी दाखल झालं कनिष्ठ कोर्टाने तरीही जोपर्यंत या याचिकेवरचा निर्णय होत नाही, जी FIR रद्द करण्याची कुणाल कामराची याचिका, तोपर्यंत सुनावणी सुरू करू नये हा तिसरा मोठा दिलासा आहे। एकंदरीत आज जर का आपण बघितलं तर कुणाल कामराला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, स्पीच ऑफ एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं फायदा झालाय असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। जीविताला धोका असल्याचा जो युक्तिवाद त्याचे नवरोज यांनी वकिलांनी केला होता तो मुंबई उच्च न्यायालयानं मान्य केला आणि हा सगळ्यात मोठा दिलासा कुणाल कामराला आज नक्की म्हणता येईल। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्यात। 16 एप्रिलला पक्षाच्या बैठकीत पानिपत येथे सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली। याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला। बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला केलेला विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या।
या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, नेमकं काय प्रकरण आहे? पानिपत इथं जे महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक आहे, त्या प्रतीकाला ते स्मारक मोठं करण्याचा विचार महाराष्ट्र शासनानं यापूर्वी बोलून दाखवलेल्या न्यूज 18 लोकमतच्याच कार्यक्रमात स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की हे स्मारक आम्ही मोठं करणार आहोत. परंतु याला जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सभागृहातच विरोध केलेला होता. आणि महेश तपासे यांचे आजोबा हे जेव्हा हरियाणाचे राज्यपाल होते त्यावेळेला त्यांनी हे स्मारक बनवून घेतलं होतं. हरियाणा गव्हर्नमेंटकडनं 40 लाख रुपये मिळवून तिथं ते स्मारक बांधून घेतलेलं होतं. आणि या स्मारकावरूनच आता महेश तपासे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जुंपलेली आपल्याला बघायला मिळते आहे. महेश तपासे या स्मारकाला विरोध न करता त्याला समर्थन करावे अशी भूमिका महेश तपासे यांनी पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये घेतलेली होती, ज्याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केलेला होता. आणि हाच वाद आता विकोपाला गेलेला बघायला मिळतोय, कारण आता महेश तपासे जे मुख्य प्रवक्ते आहेत पक्षाचे, त्यांच्यासह सगळ्याच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहे. आणि त्यामुळे कुठेतरी शरदचंद्र पवार पक्षातला हा जो वाद आहे हा आता विकोपाला गेल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे त्याचं पर्यवसन हे आपण पाहतो की सर्व प्रकारे सगळे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहे. नवीन प्रवक्त्यांच्या नियुक्त्या कधी जाहीर सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते. तर धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.